आणि लाल मिरचीला ऑप्शन लाल तिखट पण आहे, लाल मिरचीच्या ऐवजी लाल तिखट मध्ये पण करू शकता. म्हणजे या हिरवी मिरची. हा सॉरी हिरवी मिरची. परत बोल. नाही काय नाही काय नाही चालेल ना. नाही 2 वेळा तेच बोलले ना. राहू दे. लाल लालच बोलली. ठीक आहे सॉरी. माझे बटाट्याचे कुरकुरीत भजे तयार झालेले आहेत. सॉरी साबुदाण्याचे कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत. नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही घंटी वाजवा. नमस्ते, मी अर्चना नितीन चव्हाण. मी आज तुम्हाला साबुदाण्याचे वडे किंवा भजे म्हणू शकतो आपण, वेगळ्या पद्धतीने बनवायला शिकवणार आहे. क्रिस्पी आणि कुरकुरीत मस्त होतात आणि तेल पण ऑइली होत नाहीत. मेन म्हणजे ते साबुदाणा घेतलाय मी, तो आपण खिचडी बनवताना भिजवतो त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घालून भिजवायचा, म्हणजे असा दबला बोटाखाली गेला तर कुस्करला गेला पाहिजे. या हिरव्या मिरच्या वाटून टाकायच्या आणि एवढ्या साबुदाण्यासाठी हे 4 बटाटे घेतले. तुम्हाला जास्त हवे तर जास्त पण घेऊ शकता. मी साल नाही काढणार ह्याचे, साली सकट डायरेक्ट किसणार आहे. फक्त धुवायचे चांगले स्वच्छ आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आपल्याला चवीनुसार. तुम्हाला कमी हवा जास्त हवा ते तुम्ही डिसाईड करू शकता. ह्या हिरव्या मिरच्या ह्याला ऑप्शन दुसरा तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता, मिरची पावडर. आता मला या कॅमेऱ्यामध्ये काय दिसतंय माहिती का, तुमचा तो गॅस चालू वाटतोय पण ऍक्च्युअली तो चालू नाही ना. हा बरोबर चालू नाही. इकडून बघ मी कॅमेऱ्यामध्ये चालू वाटतो, असं वाटतं ते स्लो फ्लेम आहे कधी ते बंद आहे. नाही कमेंट मध्ये येणार की तुम्ही गॅस चालू ठेवलेला, तो गॅस चालू नाही बघा बंद आहे तो, त्याचा कलरच तसा आहे बर्नरचा. आता हा साबुदाणा आहे आणि हे बटाटे धुवून घ्यायचे आपण. बटाटे चांगले कधी कधी माती वगैरे अशी लागलेली असते ना, मग ते चांगले धुवून घ्यायचे हाताने स्वच्छ. बटाटे असे किसून घ्यायचे. साबुदाण्यामध्ये पण आपण बटाटे त्याच्यात टाकली, किसलेला बटाटा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट घ्यायचा. 2 चमचे घेतले आणि त्या मिरच्या टाकायच्या, सर्व मिरच्या आणि ह्याच्यामध्ये मीठ घालायचं. आणि म्हणजे कट करून टाकल्या ना मिरच्या तरी चालेल, पण मला हाताला तिखट एकदा मिरचीचं लागलं की खूप वेळ जात नाही माझं, म्हणून मिक्सरलाच फिरवते. ते बारीक केलेली मिरची, थोडासा शेंगदाण्याचा फुटका टाकायचा. मिरची चांगली फिरून बारीक होते. फक्त मिरची टाकली तर थोडा वेळ लागतो. शेंगदाण्याचा कूट मी त्याच्यामध्ये मिरची बारीक व्हायला घेतला थोडा, पण ह्याच्यामध्ये अजून वाढवायचा. साधारण अर्धी वाटी. आपण कांदा भाजी कशी करतो अशी बोटांनी सोडतो, म्हणजे असे पकडून 5 बोटांनी तसेच सोडायचे. हे पीठ तयार आहे, पण आपण जे इतर वेळी साबुदाण्याचे वडे करतो, बटाटे उकडवून घालतो ना त्याच्यामध्ये तेल खूप शोषलं जातं, ते ऑइली होतं. पण हे जे ते तेल तर कमी लागतंच, प्लस खुसखुशीत होतात. म्हणजे उपवास असणाऱ्या माणसाला जरा सकाळपासून पोट रिकामं असतं, जिभेला जरा चव नसते, हे खाल्ल्यावर खुसखुशीत मस्त टेस्टी येते. आता आपण ह्याच्याबरोबर खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवूया. त्याच्यामध्ये फक्त थोडा शेंगदाण्याचा कूट आणि एखादी मिरची घाला, मीठ चवीनुसार. ते बारीक पेस्ट करायची आणि त्याला फोडणी वगैरे द्यायची नाही. जर तुम्हाला इन जनरल खायचं असेल, उपवास नसताना करायचं असेल तर फोडणी देऊ शकता. आणि असं खायचं असेल उपवासा दिवशी तर फक्त खोबरं, शेंगदाण्याचा कूट आणि एखादी हिरवी मिरची आणि मीठ. मी ही लोखंडाची कढई वापरते, कारण असं म्हणतात ॲल्युमिनियम मध्ये काहीतरी हानिकारक गोष्टी असतात, त्या अन्नपदार्थामध्ये त्याचं सत्व उतरतं आणि पौष्टिकपणा कमी होतो. मग हे लोखंडाची कढई वापरल्याने आपल्याला नॅचरल आयर्न मिळतो. चटणी झालेली आहे, अशी करायची. तापलेलं आता हे असे आपण कांदा भजी करतो ना, खेकडा भजी बोलतात, ते कसे पिठातून उचलतो आणि सोडतो, असे सोडायचे छोट्या छोट्या शेपमध्ये. तुम्हाला हवे तर तुम्ही एरवी बनता खापून असे राऊंड शेपचे तसे पण चालते, आणि असे बनवले तर जास्त क्रिस्पी होतात आणि कुरकुरे मस्त लागतात. आणि तो पण असं हे कुठे कुठे येतो ना बाहेर, तो मस्त क्रिस्पी होतो, कडक एकदम छान लागतं. ते ब्राऊन असे थोडेसे दिसायला लागले, थोडासा कलर आला त्याला. आता कढईमध्ये ते असे एकमेकांना चिकटलेले दिसत आहे,
पण जेव्हा ते पूर्ण फ्राय होणार तेव्हा ते असे सिंगल होतात वेगवेगळे. त्याचं त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं की आता चिटकले एकामेकाला मग ते कसं. किंवा मग ताटामध्ये घेतल्यानंतर तुम्ही हाताने पण करू शकता, सोडू शकतो. कारण ते बटाट्याचे किसलेले तुकडेच असतात ना एकामेकाला चिकटलेले, ते लगेच वेगळे होतात. आणि शेपचा तर ह्याला काही इश्यू नाहीये. मग आता हे झालेले आहेत वडे, हे असे होतात ना. आणि गरम गरम खायचे तर होतील तसे 2-2 जणांना द्यायचे. सगळ्यांबरोबर तर थोडेसे थंड खायचे. नारळाची चटणी आणि दही. दही पण तुमचं ऑप्शनल आहे, म्हणजे आवडतं कोणाला नाही आवडत, आपल्याला हवं तर घ्यायचं त्याच्यावर. तुमच्या आवडत्या रेसिपी कोणत्या? मला पुरणपोळी आवडते भरपूर, गुलाबजाम मला पण आवडतं, बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी आणि मच्छी आवडते. माझी लहान मुलगी समृद्धी भरपूर खोडकर आहे ना, दिवसभर मला भरपूर त्रास देते, त्यामुळे जरा विसरभोळी झालीये मी. मग एकदा काय झालं, वांग्याचं कालवण केलं, त्याच्यामध्ये वांगेच टाकायचे विसरले. जेव्हा वाढताना लक्षात आलं की आपण कालवण वांग्याचं बनवलं, त्याच्यात वांगेच टाकले नाही. असं विसरभोळेपणा माझा भरपूर होतो. एकदा संक्रांतीला आमच्याकडे ते सुगड पुजतात आणि ते सगळी तयारी केली मी त्याच्या आधी नंतर विडे असतात, विडे घेतले, सुगड पुजायचीच मी विसरले. मग बायकाल्यावर लक्षात आलं की आपण ती पूजा केली नाही अजून, मग ते मांडलं आणि मग सुगड घेतलं, संक्रांतीचे विडे घेतले. असं भरपूर होतं माझ्याकडून, घाईमध्ये बऱ्याच गोष्टी विसरून जातो. माझे बटाट्याचे कुरकुरीत भजे तयार झालेले, साबुदाण्याचे कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत. आता आपण खाण्यासाठी टेस्ट करण्यासाठी बाहेर चालू. सगळे बटाटाच तोंडात खाली चटई घेऊन खाली बसायचं किंवा वरच राहते. मला टेस्ट करा आणि सांगा कसं झालं ते. कसं झालं सांगा मला जरा. कुरकुरीत झाले. पहिला बाईट घ्या आणि मग आपल्याला माहिती पडेल कुरकुरीत आहे की. म्हणजे हातात पकडल्यावर जरा कडक आणि कुरकुरीत वाटले, बाईट घेतल्यावर कसं वाटतंय? एकदम कुरकुरीत, आवाज पण येतोय. हाताला पण तेल पण दुसरेवाले नुसते जड जड आणि ऑइली होतात. म्हणजे ह्यांनी ऑइल अब्झॉर्ब नाही केलं ना? नाही, मी केवढं ओतलेलं परत घातलंच नाही, तेवढ्यामध्ये एवढे झाले. माझे साबुदाण्याचे वडे भजे कसे लागले, कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा. आणि आवडले असल्यास लाईक करा आणि शेअर करा. हो, याच्याकडून खाली बघा. नको आवडलं नाही दे बाबू. दे की. नाही, दिलं पण दिलं नाही.